भैयासाहेब तुम्हाला हे पत्र कशासाठी दिले? प्रभाकर भैया देशमुख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना, माझ्या भोर तालुक्यातल्या अष्टविक सिंचन योजनेच्या संदर्भात शासन दरबारी गेल्या 15 ते 20 वर्षापासून रखडत पडलेले अक्षरशः कोंडिलीपासून कॅनॉलचं पाणी पुढं बेडूर पाटकुले येत नव्हतं. त्यासाठी जनहित शेतकरी संघटनेने लढा उभा करून ते पाणी पाटकुच्या शेवटच्या टोकापर्यंत आणलं. मी स्वतः प्राणांतिक उपोषण केलं 11 दिवस, परंतु त्या कॅनॉलला आतापर्यंत लेवल नाही. डावा कालवा असो, उजवा कालवा असो, मुस्लिमच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि इकडे आष्टीतळ्यापासून पाटकुच्या टोकापर्यंत. त्यामुळे कॅनलला लेवल करावी, कॉन्क्रिटीकरण करावा, कारण पाणी पाझरून जाते. पुन्हा नजीक पिंपरी आणि आडेगावचा पाणी देण्याच्या बाबत त्या गावाचा समावेश व्हावा. आणि पाटकुल, बैरागवाडी आणि कुंजरीच्या संपादित जमिनीचा मोबदला अद्याप 14 वर्षी त्याला दिलेला नाही. ते शेतकऱ्यांचा वनवाद चालू आहे. एकतर खुली भाड्यानं करायची म्हटल्यानंतर डिपॉझिट घेतल्याशिवाय सामान खाली ठेवून देत नाही खुलीचा मालक. पण या शासनाने एवढा अन्याय केलेला आहे संबंधित शेतकऱ्यांवरती. त्याला छडा लावण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी सतत पाठपुरावा करतोय. तर साहेबांनी आदरणीय यशसाहेब साळीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय पवार साहेबांनी आपल्या आंदोलनाच्या आधी दखल घेऊन त्यांनी मागण्या मान्य करून लेखी पत्र दिलेलं आहे. आज आपल्याला त्यांनी रविवार सुट्टी असताना ते स्वतः मला फोन करून मोहोळमध्ये आलेले आहेत आणि जे काय निवेदन दिल्यापासून काय काय पाठपुरावा केला आहे त्याचं लेखी स्वरूपात पत्र दिले. पोखरापूरच्या तळ्याची पाणी सुटले, सारूळ खवली पोखरापूर, ते आपल्या आंदोलनामुळं यशस्वी प्रयत्न केल्यामुळे सक्सेस झाले. शासन दरबारी ही सुद्धा योजना मंजूर होऊन गेले 25-30 वर्ष पडून होती, धुळखात पडली होती. ती धूळ झाडून पोखरापूर खवली सारूळच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जनहित शेतकरी संघटनेच्या विविध प्रकारचे आंदोलन करून त्याचा छडा लावला. परंतु पोखरापूर तळ्यातली जी पाईपलाईन आहे ती छोटी आहे. ती पाईपलाईन मोठी पाईपलाईन करावी याबाबत त्यांनी आता प्रस्ताव पाठवला म्हणून मला लेखी पुरावा दिलेला आहे. संपादित जमिनीच्या मोबदल्याबाबत डिसेंबरच्या एंडपर्यंत त्यांनी मोबदला देतो. कॅनलच्या कामाला सुरुवात करतो आणि पाटकुचा कुळी कंपनी, लोंढे, आयवळे, बेसरे, कांबळे कंपनीपर्यंत पाणी आले, परंतु ते पाणी पुढं कुठं जाणार आहे त्याचा पाठपुरावा मी करतोय. त्याबाबत मी त्यांनी लेखी खुलासा केलेला आहे. आणि ह्यांनी खरंच स्वतः पवारसाहेब मोहोळमध्ये रविवार सुट्टी असताना भेटून आमच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. नागनाथ शेंबडे म्हणून पेनूरचे आहेत, नागनाथ शेंबडे, ते सुद्धा अन्यायग्रस्त आहेत. त्यांची प्रत्यक्ष मी अधिकारी भेट घालून दिली. पुन्हा हुसेन मुलांनी आहेत, बाकीचे शेतकरी आहेत. त्या संदर्भात त्यांनी आता लेखी आश्वासन दिले आणि 2 महिन्यात पूर्ण कामाला कॅनॉल लेवल असो, संपादित मोबदला असो ती सुरुवात होईल. आयवळे कंपनी वर्ग 2ची जमीन आहे. पुन्हा लोंढे कंपनीचं भूमी अभिलेख अधिकाऱ्याला बोललो मी, त्यांनी तातडीनं मोजणी देतो म्हणाले. त्यामुळे सगळा शेतकऱ्यांसाठी हिताचं काम करणारा भैया देशमुख आहे. आम्ही डोळ्यात तेल घालून काम करतो आणि अधिकारी त्याचे जबाबदारीने दखल घेतात. माझी 1 गुंठाही जमीन पोखरापूर असो, अष्टविक सिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये नाही, परंतु कष्टकरी शेतकऱ्यासाठी आम्ही न्याय देण्याचं काम करतो. आभारी आहे पवारसाहेब, तुम्ही सुट्टीत येऊन आम्हाला दखल घेऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.